नमस्कार माझ्या मुलांनो आणि मुलींनो। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। खूप छान आहे दीदी। आपल्या मराठीत एक वाक्प्रचार आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची। त्याची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप वर्षापूर्वी एका गावामध्ये एक पुरातन मंदिर असतं आणि त्याचा जीर्णोद्धार व्हावा, त्याची अगदी व्यवस्थित देखभाल करावी असं त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला वाटत असतं। मग तेव्हा त्याला एकदा कळतं की राजा त्या मंदिरात पूजेला येणार आहे। त्याबरोबर तो पुजारी खुश होतो आणि त्याला वाटतं आता राजा येणार आहे म्हणजे काहीतरी आपल्याला मंदिरासाठी देईल, आपण हे करू। पण त्याच्या आधी तो स्वतः कर्ज काढतो आणि पूर्ण मंदिराची साफसफाई रंगरंगोटी करून घेतो। एक दिवशी राजा येतो, मंदिरामध्ये पूजा करतो आणि दक्षिणा ठेवतो 1.25 रुपया। त्या खरं तर 4 आणे, पण 4 आणे आता तुम्हाला समजणार नाही म्हणून 1.25 रुपया। 1.25 रुपया ठेवतो आणि चालला जातो। पुजारी घाबरतो, म्हणतो 1.25 रुपया, आता मी एवढं कर्ज काढले, हे द्यायचे मला, आता काय करावं। मग त्याला एक कल्पना सुचते। तो काय करतो की ते 1.25 रुपया हातात घेतो, मुठीमध्ये घेतो आणि लोकांना कुतूहल असतं की आता राजाने काय दिलं बुवा। तर तो येतो आणि म्हणतो की राजानं जी भेट दिली मंदिराला ती माझ्याच्यानं जे व्यवस्थित ठेवली जाणार नाही म्हणून मी त्याचा लिलाव करणार आहे, तर तुम्ही बोला म्हणतं। मग लोकांना वाटतं तर राजानं ठेवली एक वस्तू म्हणजे काहीतरी एकदम मूल्यवान असणार। मग ते 50,000 पासून बोलायला सुरुवात करतात की आम्हा 50,000ला दे, कोण तो ते राजाची ह्याला 50,000 फक्त, असं करत करत ते म्हणजे थोडं वाढत जातं। तिकडं राजा आपल्या राजवाड्याकडे चाललेलाच असतो। तर त्याचा तो शिपाई एक धावत येतो आणि म्हणतो की तुम्ही जे देवापुढे ठेवलंय राजन, त्याचा तो पुजारी लिलाव करत आहे। तर राजा एकदम मनातून घाबरतो। तो म्हणतो अरे बापरे, जर लोकांना कळलं की मी फक्त 1.25 रुपयाच ठेवलाय किंवा 4 आणे ठेवले तर लोकांच्या पुढे माझी काय इज्जत राहील। लोक म्हणतील बापरे कसला हा राजा। राजा घाईघाईनं परत येतो आणि पुजाऱ्याला म्हणतो थांबा पुजारीजी, आणि त्या पुजाऱ्याला घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो की मी जे आता तुम्ही जे लिलाव करते ते थांबवा, मी तुम्हाला त्याऐवजी 1.25 लाख रुपये देतो आणि हे आपलं गुपित आपल्यातच राहू द्या। त्याबरोबर पुजारी खुश होतो, त्याला खूप आनंद होतो आणि मग तो सांगतो की राजाने दिलेली वस्तू आता ह्याचा मी लिलाव करणार नाही, कारण की राजाने दिलेली वस्तूची किंमत 1.25 लाख रुपये आहे आणि ती राजाने सांगितलंय की ती आता कुणाला द्यायची नाही। तर मित्रांनो, अशी आहे ही गोष्ट, झाकली मूठ 1.25 लाखाची। नमस्कार।